प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाकडे जात आहोत. आपण वाचूया मत्ते याचा 5वा अध्याय, वचन 10 ते 12. गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट मॅथ्यू चैप्टर 5 वर्सेस 10 to 12. मत्ती रचित सुसमाचार उसका 5वां अध्याय वचन 10 से 12 वचन तक. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे: नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये ही संधी दिली की तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करावं. परमेश्वर, आम्हाला तो सहाय्य कर, मार्गदर्शन दे. आणि प्रभू, माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि आम्ही सर्वजण जे येथे उपस्थित आहोत, प्रत्येकांच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणतो आहे. आमेन. त्यांना आपण प्रेषितांची कृत्यांचा अभ्यास करत होतो. आपण आपल्याला ठाऊक आहे की पहिले 2 अध्यायाचा वर आपला अभ्यास झालेला आहे. आज आपण पुढचे 4 अध्याय पाहत आहोत, 3, 4, 5 आणि 6. आणि या ठिकाणी चर्च आणि यहुदी पुढारी याविषयी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा एक विस्तृत जे शीर्षक त्याला दिलं गेलं आहे की चर्च आणि यहुदी पुढारी यामध्ये वेगवेगळा संघर्ष तिथे सुरू आहे असं दिसत आहे. आणि म्हणून या 4 अध्यायांना एकत्र आपण आज पाहत आहोत. आणि 4 अध्यायाचं जर पार्श्वभूमी थोडक्यात पाहिली गेली तर आपल्याला पाहायला मिळतं की पहिला 3रा अध्याय जो आहे त्या ठिकाणी एका लंगड्या भिकारीला बरं केलेलं आहे. सुंदर नावाच्या दरवाजेजवळ त्याला रोज आणून ठेवत होते. म्हणजे तो जन्मापासून आंधळा आहे. ते असं म्हटलेलं आहे की तो जवळजवळ 40 वर्ष वयाचा आहे. आणि त्याला त्या ठिकाणी आणून ठेवण्यात येत होतं आणि तो तिथे भीक मागून आपलं जीवन एवढं 40 वर्ष किंवा 40पेक्षा अधिक तो आपलं जीवन जगत होता. आणि त्या ठिकाणी मग तो बरा झालेला आपण पाहत आहोत. पेत्राने त्याला बरं केलेलं आणि पेत्राचं मग त्या संबंधाने भाषण आपल्याला पाहायला मिळतं. 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की मग हे सर्व प्रेषित लोक एकत्र आहेत, प्रार्थना करत आहेत. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की 5,000 लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडं आलेले आहेत. 5,000 लोक. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की 4थ्या अध्यायामध्येच मग पेत्र आणि योहान जे आहे त्यांना न्यायसभेपुढे घेऊन घेण्यात आलेलं आहे. म्हणजे जे कार्य करत आहेत त्याच्यामुळं त्यांची चौकशी होत आहे, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 5व्या अध्यायामध्ये हनन्या सप्पिरा याचं उदाहरण पाहतो. 5वा अध्याय किंवा 4था शेवटचे वचन आणि 5वा अध्याय आपण पाहतो की ही मंडळी जी एकत्र आहे, दानधर्म करत आहे, एक दुसऱ्याची काळजी करत आहेत. आणि तशा परिस्थितीमध्ये हे हनन्या सप्पिरा जे काही दान आणत आहेत, परंतु ते त्यांच्या मनामध्ये काही खोट असल्यामुळं प्रभूने त्यांचं दानाचा स्वीकार केलेला नाही किंवा त्यांचं जीवन हे व्यर्थ झालेलं आहे आपल्याला दिसतं. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा फक्त 2 शिष्य किंवा 3 शिष्य नाही तर संपूर्ण शिष्यांना त्यांनी न्यायसभेपुढे परत नेलेलं आहे. आणि त्यांचा न्याय होत आहे, त्यांची चौकशी होत आहे, म्हणजे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न. आणि 6वा अध्याय या ठिकाणी आपण वेगळं पाहत आहोत की त्या ठिकाणी प्रेषित जे आहेत या ठिकाणी सनेद्रीन नाही किंवा त्यांची चौकशी नाही, परंतु चर्चमधलं जे संघर्ष आहे, क्रायसिस विदिन द चर्च या ठिकाणी आपण पाहतो. चर्चमध्ये काही गडबडी आहे, चर्चमध्ये काही वाद आहेत. ते वाद सोडवण्याचा प्रेषित प्रयत्न करत आहे. आणि त्या ठिकाणी 7 सेवकांची निवड केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जे पाहत आहोत प्रियांनो, या 3, 4, 5 आणि 6 या 4 अध्यायामध्ये आपल्याला वेगवेगळे विषयसुद्धा मिळू शकतात वेगळे. पण याचा मुख्य उद्देश आपल्याला येथे हा दिसत आहे की चर्चची वाढ कशी होत आहे, का होत आहे, चर्चची वाढ होण्याचं कारण काय आहे. आणि आज आपण पाहतो या आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक मंडळी हा विचार करते की आपली चर्चची वाढ किंवा आपल्या मंडळीची वाढ कशी होईल. काही मंडळ्या आध्यात्मिक वाढीविषयी विचार करतात, काही मंडळ्या आर्थिक वाढीविषयी विचार करतात,
काही मंडळ्या फक्त आपलं स्वतःचं नाही का स्वतः केंद्रित असतात, स्वयं केंद्रित सेल्फिश मोटिव्ह असतो. त्यामुळे ते स्वतःची वाढ किंवा स्वतःच्या कुटुंबाची वाढ कशी होईल असा विचार करत असतात. काहींना तर काही फिकीर नसते, कारण आपण पाहतो की चर्चला जाणारे किती लोक आहेत आणि चर्चला गेलो काय न गेलो काय. आता लॉकडाऊन आहे तर काही लोकांना जे तर न येणारे आहेत त्यांच्यासाठी तर फारच चांगलं की आता काय आपल्याला जाण्याची गरजच नाही. असे पण अनेक ख्रिस्ती लोक आहेत की त्यांना चर्चशी काही घेणं देणं नाही, काही पडलेलं नाही, चाललंय अशा पद्धतीचे पण ख्रिस्ती लोक आज आपण पाहतो. परंतु जे खरेच प्रभूला भिवून वागणार आहेत, परमेश्वराला समर्पित जीवन जगत आहे, ज्यांना परमेश्वराची भीती आहे आणि परमेश्वरावर प्रेम आहे आणि परमेश्वर येत आहे म्हणून आपल्या आध्यात्मिक जीवनाची तयारी करायची आहे, यासाठी ते प्रेरित होऊन परमेश्वराला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे लोक आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहतो की ते विचार करतात की चर्चची वाढ कशी व्हावी, की आपल्या चर्चमध्ये लोक कसे फक्त विचार करतात परंतु त्यासाठी प्रयत्न जसे पाहिजे तसे होत नाहीत. त्यामुळं आपण पाहत आहोत की लोक विखरत आहेत आणि चर्चेस विखरत आहेत. चर्चेस म्हणा मृत किंवा डल होत आहेत. चर्चमध्ये जेवढे आध्यात्मिकता पाहिजे ती आपल्याला पाहायला मिळत नाही. जगिक पण चर्चमध्ये एक संस्था बनत आहे, क्लब बनत आहे की मनोरंजनासाठी, आपल्या स्वतःसाठी. परंतु या ठिकाणी आपण पाहत आहोत हे जी पहिली मंडळी आहे नाही का, पहिली मंडळी स्थापन झाली आपण पाहिलं 2ऱ्या अध्यायामध्ये. आणि मग त्या ठिकाणी आता 3रा अध्याय ते 6वा अध्याय आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी पहिल्या प्रथम आपल्याला जर काय दिसत असेल तर प्रार्थना आणि उपासना याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. 3रा अध्यायाचं जर पहिलंच वचन जर पाहिलं, पेत्र योहान 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी, 3रे प्रहर म्हणजे हा दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि दुपारी 3 वाजता ते वेळेवर प्रार्थनेला जात आहेत, उपासनेला जात आहेत. म्हणजे प्रार्थनेची वेळ पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रियानो, असे अनेक 4थ्या अध्यायामध्ये जर पाहिलं 29 ते 31मध्ये की ते प्रार्थना करीत होते, त्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरले. म्हणजे पवित्र आत्मा जो 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. परंतु आता आपण पुन्हा पाहत आहोत की ते 4थ्या अध्यायात जर आपण वाचले 29-31 तर त्या ठिकाणी ते ज्यावेळेस धैर्याने प्रार्थना करत होते, प्रार्थना केल्यावर ती जमीन हादरली आणि सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने सांगू लागले. म्हणजे पवित्र आत्मा हा त्याच्या लोकांना सतत आणि सतत भरत असतो. एकदाच आला मग राहिला आपल्याकडं असं होत नाही, कारण जर आपण त्याच्यानुसार वागलो नाही तर तो पवित्र आत्मा राहत नाही. म्हणजे पवित्र आत्मा सतत आणि सतत भरणं आहे. आणि ज्यावेळेस कधी भरतो, ज्यावेळेस परमेश्वराच्या इच्छेनुसार, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराला प्रिय असं जीवन ज्यावेळेस जगतो, परमेश्वराच्या वचनाच्या प्रकाशात चालण्याचा प्रयत्न करतो आणि मनापासून, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण शक्तीने, संपूर्ण प्राणाने ज्यावेळेस त्याला समर्पण करतो, त्यावेळेस पवित्र आत्म्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं. पवित्र आत्मा आपल्याला प्रेरणा देतो, पवित्र आत्मा आपल्याला शिकवतं, पवित्र आत्मा आपल्याला प्रोत्साहन देतो, पवित्र आत्मा आपल्याला नवीन नवीन गोष्टी आपल्यासाठी मार्ग उघडतो. आणि या ठिकाणी तेच आपल्याला दिसत आहे की त्यावेळेस ते प्रार्थना करत होते आणि पवित्र आत्मा पुन्हा एकदा आलेला आहे आणि ते धैर्याने परमेश्वराचं वचन सांगू लागलं. म्हणजे या ठिकाणी ते प्रार्थनेला महत्त्व देत आहेत. आणि परंतु प्रियांनो, आजची ही दुर्दैव आहे आजच्या ख्रिस्ती लोकांचं की एक तर प्रार्थना येत नाही, अनेक लोकांना प्रार्थना येत नाही, हे एक दुर्दैव आहे. आपण ख्रिस्ती म्हणत आहोत, आपल्याला बाकीच्या गोष्टी, जगायक गोष्टी तर बोलायला आपलं तोंड असं चरचरत चालतं आणि मग काय बोलता येईल, आपलं काय बोलू शकतो आपण, हे सर्व दिसतं. परंतु देवाबरोबर आपल्याला बोलता येत नाही. देवाबरोबर जो आपला प्रिय, जो आपला पिता, जो आपला मित्र, जो आपला साथी, सखा, जो सर्वात ज्याच्याबरोबर आपल्याला कायमचं राहायचं आहे, त्या परमेश्वराबरोबर आपल्याला बोलता येतं, ज्याने सर्व काही केलं, आमच्या जीवनासाठी, आमच्या पापासाठी त्या क्रुसावर आपलं रक्त सांडलं, आपला प्राण दिला. यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही असं म्हटलेलं आहे. असा मित्र कोणी नाही की जो मित्राकरता अशा पद्धतीने आपला प्राण देणार आहे. आणि त्या जो मित्र आहे त्या मित्राबरोबर आपल्याला बोलता येत नाही. प्रियांनो, आपण पाहतो की परमेश्वर आव्हान करत आहे, परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. या ठिकाणी त्याचे लोक प्रार्थना आणि उपासनेसाठी वेळेवर नाही का, वेळ पण महत्त्वाची आहे. आपल्याला वेळेचं पण काही भान नाही, वेळेचं काही घेणं देणं नाही. वेळ आपल्याला वेळेचं काही पडलेलं नाही. कारण प्रियांनो, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण येण्यासाठी सुद्धा आपण कधी इतका आतुर नाही का, उत्सुक नसतो. आणि हे आपल्या जीवनामध्ये दिसत आहे. वर्षानुवर्षे, आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या चर्चला कधी आपण वेळेवर जात नाही.
फार थोडे लोक असतील, 2-4 लोक आहेत ते जे वेळेवर येत असतील, परंतु जवळजवळ संपूर्ण लोक सर्वत्र ही परिस्थिती आहे. का हे कळत नाही. बाकी कामधंद्याला, कॉलेज, शाळा, ज्या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी आपण वेळेच्या अगोदर जाऊन पोहोचू शकतो, परंतु उपासना करायला, जिवंत परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी, उपकार स्तुती करण्यासाठी आपण वेळेवर येत नाही आणि परमेश्वराच्या सानिध्यात बसू इच्छित नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो पेत्र आणि योहान वेळेवर प्रार्थनेला जात होते. जर आपण आजच्या जगामध्ये जर आपण म्हटलं की प्रार्थना करायची किंवा आपण एक प्रार्थना सभा भरू, उपासना आणि प्रार्थना सभा भरू, तर माहिती आहे ना आपल्या लोकांना किती उत्साह असणार आहे आणि किती लोक त्याला समर्पित होणार आणि किती लोक त्या ठिकाणी हजर राहणार आहेत. परंतु त्याच वेळेस जर आपण परत एक सभा घेतली आणि म्हटलं आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम करायचा आहे, ऑर्केस्ट्रा करायचा आहे, काही कलाकाराला बोलवायचं आहे आणि काय स्पोर्ट्स ठेवायचे आहेत आणि मग मग कलाकार किंवा काही स्पोर्ट्स किंवा काही मोठी व्यक्ती येत आहे म्हणजे त्याच्याबरोबर जाऊन आपल्याला सेल्फी घेता येईल, मग तर वेळेच्या अगोदर येणार आपण आणि त्या ठिकाणी आपण सहभाग देणार आणि ज्या ठिकाणी जे दिसतही नाही ते सुद्धा त्यावेळेस दिसतील, अशी परिस्थिती आहे. म्हणजे जी जगी गोष्ट आहे, जगामध्ये गुरफटलेले आहोत आपण असं आपल्याला हे आपल्या जीवनातून स्पष्ट दिसतं. त्या ठिकाणी आपली उपस्थिती पूर्ण भरून असते. परंतु प्रार्थना म्हटलं आणि उपास म्हटला की उपासना म्हटली, त्या ठिकाणी आपण त्याला महत्त्व देत नाही. कारण त्याच्यासाठी आपण आपलं जीवन की आपल्या जीवनात काही आपल्याला प्रेरणा मिळालेली नाही. पवित्र आत्माने आपल्या जीवनात कार्य केलेलं नाही की आणि पवित्र आत्म्याला आपण कार्य करू दिलं नाही आणि म्हणून आपण प्रियांनो प्रार्थनेला फार कमी प्रार्थना करत नाही ना. आता जर मी म्हटलं की अनेक लोकांना प्रार्थना करता येत नाही, प्रार्थना करा म्हटलं तर आम्हाला येत नाही प्रार्थना, अशी म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे की देवाबरोबर आपण प्रार्थना करू शकत नाही, 2 शब्द बोलू शकत नाही. आणि परमेश्वर आपल्याला आव्हान करत आहे की आपण प्रार्थनेचं जीवन आणि आपल्या वैयक्तिक जीवनातसुद्धा आपण प्रार्थना करत नाही. अनेक लोक घरी वैयक्तिक प्रार्थना करत नाही, कौटुंबिक प्रार्थना करत नाहीत. अनेक लोक आहेत असे, प्रार्थनेला महत्त्वच नाही आहे. परंतु प्रियांनो, प्रार्थनेशिवाय दुसरं कुठलंही शस्त्र आपल्याकडे आणि प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे. परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेलं त्याच्या जीवनातून की प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की प्रार्थनेच्या द्वारे तो म्हणतं की तुम्ही त्या डोंगराला उपटून समुद्रात जा. म्हणजे याचा अर्थ की डोंगरासारखे जे प्रश्न असतील ते सुद्धा प्रश्न प्रार्थनेच्या द्वारे म्हणजे मागा म्हणजे मिळेल, नाही का प्रभू म्हणत आहे. म्हणजे किती अशक्य जे प्रश्न असतील, जे असंभव आहेत, जे आपल्याला शक्य नाही, ते सुद्धा प्रार्थनेच्या द्वारे शक्य होतं, हे प्रभू आपल्याला दाखवत आहे. त्यामुळे त्याचे अनेक सेवक आहेत ज्यांनी प्रार्थनेच्या द्वारे आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. अनेक सेवक, एक सेवक मला आठवतं त्याचं नाव आहे जॉन नेल्सन हाईड, अमेरिकन मिशनरी, प्रेस्बिटेरियन मिशनरी. आणि ते भारतामध्ये आले, भारतामध्ये सेवा करायची म्हणून पंजाब या ठिकाणी. त्या ठिकाणी त्यांचे 1892 ते आले. आणि काय तर ते माणूस बहिरा होता, जॉन नेल्सन हाईड, बहिरा व्यक्ती. तरीसुद्धा तो आला. मग बहिरा असल्यामुळे मग नवीन भाषा शिकण्यासाठी सुद्धा त्यांना कठीण जात होतं. इट वॉज डिफिकल्ट फॉर हिम टू लर्न लँग्वेज. आणि तरीसुद्धा त्यांनी आपलं जीवन त्यांच्यासाठी दुसऱ्या व्यक्तींनी ज्यावेळेस प्रार्थना केली, त्याच्या मित्रांनी किंवा पवित्र आत्मा त्यांना सहाय्य करावं, त्यांच्या जीवनात कार्य करताना राग येत होता. परंतु तेच गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडली की परमेश्वराने त्यांचा उपयोग या पंजाब शहरात 1892 भारतामध्ये केला. भारतामध्ये आध्यात्मिक संजीवन निर्माण व्हावं. त्यांनी पंजाब प्रेयर युनियनची स्थापना केली. सियालकोट कॉन्फरन्समध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी पंजाब प्रेयर युनियनमध्ये जेव्हा स्थापना केली, त्या ठिकाणी ते त्यांच्या सर्व सदस्यांना बोलले की आपण दररोज अर्धा तास या भारतामध्ये संजीवन निर्माण यासाठी आपण अर्धा तास प्रार्थना करा दररोज. आणि मग त्याच्या पुढं त्यांनी तर अशी प्रार्थना करायची की आपण एक व्यक्ती, नाही का, एका दिवसात प्रभूकडे आला पाहिजे यासाठी आपण प्रार्थना करू. पुढं मग त्यांनी अशी म्हणायची प्रार्थना केली की 2 व्यक्ती एका दिवसात प्रभूकडे आले पाहिजे. म्हणजे असं त्यांचं प्रार्थनाचं जीवन. त्यांना म्हटलेलं की प्रेइंग हाईड, त्यांचं नाव असं म्हणण्यात आलं, प्रेइंग जॉन हाईड. म्हणजे किती मोठं एक पदवी मिळाली की तो प्रार्थना करणारा व्यक्ती, त्याला व्यक्ती त्या नावाने प्रेइंग हाईड या नावाने त्याला ओळखू लागले. मित्रांनो, परमेश्वर आम्हाला आव्हान करत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त आपला सर्वात मोठा आदर्श, नाही का. प्रभू येशू ख्रिस्ताची जीवनाची सुरुवात प्रार्थनेने आपण पाहिलेलं आहे. आणि वधस्तंभावर सुद्धा हे पित्या यांना प्रार्थना करत आहे. आणि हे पित्या मी माझा आत्मा, प्रार्थनेच्या द्वारे त्याच्या जीवनाची शेवट होत आहे. प्रार्थना जेव्हा बाप्तिस्मा सेवकाची सुरुवात झाली, बाबा प्रार्थना करत आहे. मित्रांनो, प्रभूने दाखवलं आणि त्याच्या जीवनात सुद्धा तासनतास रात्रभर परमेश्वराच्या सानिध्यात राहावं, प्रार्थना करावी, म्हणून तो शिष्यांना सोडून जात होता. शिष्यानंतर भटकत परत येत होते की कुठे गेले.
प्रभू येशू ख्रिस्त जर प्रार्थना, तो देवाचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व सामर्थी परमेश्वर, तरीसुद्धा तो प्रार्थनेसाठी जर वेळ देतो, तर तुम्हाला आणि मला कितीतरी गरज आहे. आणि त्याचं कार्य संपलेलं नाही. 33.5 वर्ष ज्यावेळेस पृथ्वी, आता 2000 वर्ष झाली, प्रभू येशू ख्रिस्त ही इज आवर ॲडव्होकेट, ही इज प्रेइंग देअर. पण वाचूया इब्री लोकांपत्र याचा 7वा अध्याय आणि 25वा वचन. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. ही इज आवर ॲडव्होकेट. तो मध्यस्थी करत आहे आणि मध्यस्थी करण्यासाठी तो परमेश्वर सतत आणि सतत त्याच्या लेकरांच्या भोवती आहे आणि तो मध्यस्थी करत आहे म्हणून आज आपण जिवंत आहोत. कारण तो मध्यस्थी करत आहे म्हणून तुम्ही आणि मी जिवंत आहोत. नाहीतर आपला अंत कधीच झाला असता. कारण परमेश्वर जो आहे तो क्रोधित परमेश्वर आहे, परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे आणि तो ताबडतोब न्याय करतो. हे आपण त्या सर्व जे सेवक वर्ग आहेत, नोहापासून आपण जर पाहिलं, आदामापासून, तर जेवढे सेवक वर्ग आहेत त्यांच्या जीवनात आपण पाहतो की ज्या वेळेस परमेश्वराने न्याय केलेला आहे, ज्यावेळेस परमेश्वराचा क्रोध हा पेटलेला आहे. प्रियांनो, तो परमेश्वर तोच परमेश्वर आहे. परमेश्वर कधीही बदलणार नाही. इज अनचेंजिंग गॉड. आणि तोच परमेश्वर जर आहे तर आपण आज वाचत आहोत. केवळ प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी मध्यस्थी करावी, प्रार्थना करावी. मध्यस्थी करणारे तो शोधत आहे. मध्यस्थी फार महत्त्वाची आहे आजच्या आपल्या वैयक्तिक जीवनासाठीच नाही, तर इतरांसाठी मध्यस्थी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त सदैव इतरांसाठी मध्यस्थी करत आहे, नाही का. आज आपण वैयक्तिक तर प्रार्थना केली तर फक्त आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी, इतरांसाठी, आपल्या मंडळीच्या लोकांसाठी किंवा मंडळीसाठी, पालकासाठी किंवा समोर असलं तर घरी आपण करतोय का? काय थोडे लोक करत असतील, मी असं दोष देतो, थोडे लोक करत असतील, परंतु सर्वांमध्ये हा गुण नाही, सर्वांमध्ये ही प्रेरणा दिसत नाही की आपण सर्वांसाठी प्रार्थना करतो. आपल्या देशासाठी, हे जो लोक मरत आहेत, करोनाने मरत आहेत, किती परिस्थिती भयानक आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत का? प्रार्थना फार महत्त्वाची. आपण तर काही करू शकत नाही, काही करतही नाही. काय करत आहोत आपण? काय देऊ शकतो आपण या लोकांना, जे लोक लॉकडाऊनमध्ये अडकलेले आहेत, ज्यांना अन्न पाणी नाही? आपण काही करू शकत नाही, परंतु कमीत कमी आपण प्रार्थना करू शकतो. हे येशू ख्रिस्ताने दाखवले, जो वधस्तंभावर खेळलेला, हात पाय खेळलेले आहेत, तो त्या हाताने तो आशीर्वाद देऊ शकत नाही, पायाने तो जाऊ शकत नाही, तरीसुद्धा तो प्रार्थना करत आहे. म्हणजे कोणालाही हे एक्सक्यूज नाही. कोणी म्हणू शकत नाही किंवा मी आता आजारी आहे, मी खाटीला टेकलेला आहे, मी घरात आहे, मग आता हे बंद आहे. कोणताही एक्सक्यूज नाही. सर्व परिस्थितीमध्ये प्रार्थना आपण करू शकतो आणि ते परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. परमेश्वराच्या सानिध्यात येणं अत्यंत गरजेचं आहे. हेजकेल हा फार सुंदर बोलतो 22 अध्यायाच्या 30 वचनात की मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातील कोणी तड बांधील, कोणी मत्समर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळला नाही. तटामध्ये नाही का, तट जे असते, भिंत की जी आहे, पहिल्याचे आपण लोक पाहतो जी भिंत आहे की शहराला भिंत आहे, तट आहे की तो तट तोडला तर ते आतमध्ये येणार आणि त्यांचं संरक्षण संपणार. म्हणजे शत्रू जो आहे, तटाला जर छिद्र पडलं, भोग पडलं की भिंत जी आहे, भिंतीमधून तिथून येऊ शकतात. म्हणजे त्या भिंतीला किंवा त्या छिद्राला किंवा त्या कपारीला किंवा जे ते तिथं भेग पडलेले त्या ठिकाणी थांबणारा म्हणजे संरक्षण, प्रार्थना, मध्यस्थी करणारा व्यक्ती पाहिजे. आता प्रभू म्हणत आहे की त्याला कोणी आढळलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी इस्रायलांचा नाश झालेला आहे. इस्रायल लोक सर्व भटकले होते, मूर्तीपूजेकडे वळले होते आणि परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध वागत होते. आणि म्हणून आपण पाहतो की परमेश्वर म्हणतो की कोणीही आढळलं नाही मध्यस्थी करण्यासाठी. इस्रायलाच्या वेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस त्यांना बाहेर आणलं होतं मिसर देशातून, मोशे होता, मोशेने मध्यस्थी केली. त्यावेळेस पण परमेश्वर सर्वांना मारायला तयार झाला. म्हटलं या सर्वांना मी याच ठिकाणी भस्म करेन आणि तुझ्याद्वारे मी नवीन राष्ट्र निर्माण करेन. परंतु मोशेने मध्यस्थी केली. मोशे खिंडीत उभा राहिला. आज मध्यस्थी करणारे व्यक्ती हवे आहेत तुमच्या आणि माझ्यासाठी. प्रियांनो, आपल्या सेवकांसाठी, मिशनऱ्यांसाठी, या देशासाठी, या सेवकांसाठी, डॉक्टर, नर्सेससाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. मध्यस्थी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे जे लोक आहेत परमेश्वराच्या सहवासात चालणारे लोक आहेत. परमेश्वराच्या सहवासात 4 अध्याय
14 वचन जर वाचूया आपण, या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काहीही त्यांच्या विरुद्ध बोलता येईना. सनेद्रीन मोठी सभा आहे, त्यांनीच प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रुसावर टांगलं. सनेद्रीन यहुदी लोकांची सभा, यहुदी शास्त्री परुषी सदुकी सर्व लोक, मुख्य याजक, ही यहुदी सभा जी आहे, ही सभेचे लोक, न्यायसभा, त्या न्यायसभेने येशू ख्रिस्ताला नाही का चुकीने खोटे आरोप ठेवून, लोकांना फूस लावून, भ्रष्टाचार करून, आणि या ठिकाणी सुद्धा यांच्या विरुद्ध हे लोक याच पद्धतीने उभे, ते काय करू शकत नाही. आणि प्रभू म्हणते की प्रभूच्या सहवासात होते. येशू ख्रिस्ताच्या सहवासात असणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. आज सैतान कोणाला कसं गिळावं हे म्हणून शोधत फिरत आहे. कोरोना कोणाला कधी गिळावं, यांना सैतान अनेक प्रकारे त्याच्या लोकांना गिळण्यासाठी तयार आहे. परंतु जर आपल्याला संरक्षण पाहिजे तर प्रभूच्या सहवासात राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कोणाच्या सहवासात राहू इच्छितो नाही का? आपले टी व्ही आहे, मोबाईल आहे, चॅट, गाणे, व्हॉट्सअप आणि काय नाही अजून काय माध्यम आहे ज्या ठिकाणी आपण तासन तास राहतो. खेळण्यामध्ये मी पाहत असतो कधी ट्रेनमध्ये लोक तासन तास ते बघा, 2-2 तास, 1-1 तास, 1.5 तास ते फोनमध्येच लागलेले असतात. घरी आपण राहतो आपल्या खेळामध्ये नाही का, काहींना स्पोर्ट्स, काहींना सिनेमा, आपण त्या सहवासात राहतो. त्यामुळे ज्याच्या सहवासात राहील त्याच्यासारखे आपण बनतो, असं वचन आहे. ज्याच्या सहवासात राहणार त्याच्यासारखे बनतात. आणि म्हणून आपलं जीवन असं आहे प्रियांनो, परमेश्वराच्या सहवास, प्रभूच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्न करा. ते प्रभूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखलं. त्यांचे शत्रू, त्यांचे विरोधक, ते त्यांना जिवंत मारू इच्छित होते, त्यांनी ओळखलं की हे प्रभूच्या सहवासात होते. का ओळखले? प्रभूसारखं जीवन आहे, प्रभूसारखा प्रकाश त्यांच्या जीवनातून, प्रभूसारखं धैर्य. कोण होते? निरक्षर आणि अज्ञानी लोक आहेत, परंतु प्रभूच्या सहवासात होते म्हणून ते त्यांना तोंड देऊ शकत होते. प्रभूच्या सहवासात असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याने A.W. टोझर हा एक देवाचा मोठा महान सेवक, तो म्हणतो, द मॅन हू वुड ट्रूली नो गॉड मस्ट गिव्ह हिमसेल्फ टाइम टू हिम. जो व्यक्ती खराच परमेश्वराला जाणतो तो त्या व्यक्तीने परमेश्वरासाठी वेळ द्यावा, असं A.W. टोझर म्हणतात. त्यामुळे या ठिकाणी पाहतो की आपल्याला परमेश्वरासाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभुवार अनेक आठवड्यात एकदा, परंतु त्यासाठी सुद्धा आपल्याला 1-1.5 तास झाला की आपल्याला नको होतं, बळजबरी केल्यासारखं होतं. परंतु तो प्रभुवार आहे, संपूर्ण दिवस, त्या दिवशी काही करायचं नाही, परमेश्वरासाठी येतो दिवस. परंतु नाही, त्या दिवशी सुद्धा आमचे वैयक्तिक कामं आहेत, आमच्या घरचे कामं आहेत, आमच्या कुटुंबाचे कामं आहेत, आम्हाला जगिक कामं आहेत. परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या सहवासात थांबणं बसणं आम्हाला गरज नाही आहे. आणि जर आपण जगामध्येच इतके गुरफटलेलो आहोत, तर हे जग तर हे टेम्पररी आहे, आपलं जीवन हे टेम्पररी नाही का? आपण हे पाहतो परिस्थिती तात्पुरता आहे. आणि मग त्या परमेश्वराच्या सानिध्यात कायमचं कसं राहणार आपण? मित्रांनो, आपल्याला एक धडा घेण्याची गरज आहे. कसं राहणार त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये कायमचं, इटर्नल, सार्वकालिक? आपल्याला इच्छा नाही आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यात राहण्यासाठी, स्तुती करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, हात उंचावून हालेलुया त्या परमेश्वराची गौरव करण्यासाठी, आपल्या मुखातून स्तुती करण्यासाठी, गीत गाण्यासाठी नाही. आपल्याला गीताची पुस्तकं आणत नाही, बायबल आणत नाही का? आपण अशा प्रकारची ख्रिस्ती लोक आहोत. परमेश्वर या ठिकाणी या वचनातून आपल्याला बोलत आहे. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्याला जर इथे दिसती या ठिकाणी की ऐक्यतेत नाही का, युनिटी, एकता जर म्हटलं तर आपल्याला किती दुःख होतं नाही का? कारण आपल्यामध्ये एकताच नाही आहे, आपण नुसते विभाजित आहोत आणि विभाजित होत राहतो. 10 लोक आले, 20 लोक आले की त्याच्यातून अजून 10 लोक फुटतात, त्याच्यातून 10 लोक अजून 5 लोक फुटतात, त्या 5 लोकांमधून अजून 2 लोक फुटतात. सर्वजण आपला स्वार्थ बघण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या इच्छेने झालं नाही, आपल्या मनासारखं झालं नाही तर मी निघून जाईन. एक असाच व्यक्ती होता जो चर्चमध्ये ले लीडर, त्याला ते बनायचं होतं. ले लीडर बनण्यासाठी त्याची ती क्वालिफिकेशन नव्हतं. ते क्वालिफिकेशन नसल्यामुळे त्याला त्या नियमामध्ये बसल्यामुळे त्याला केलं नाही, तर त्याने त्याच्यात सोडलं, दुसरीकडे गेला, त्याने स्वतःच विचार म्हणून.
आणि मग अजून त्याच्यासारखे लोक एकत्र केले आणि मग तो लीडर झाला. म्हणजे आपला स्वार्थ मिळवण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण चर्च विभागतो. आपल्याला ऐक्यता नाही का, प्रभूनं ते ऐक्यता. या ठिकाणी जर या वचनामध्ये 4 अध्याय 24 वचनात जर पहा काय लिहिलं आहे की त्या ठिकाणी लिहिलं की एक चित्त होते. आणि 32 वचन जर म्हटलं, एक दिलाचे आणि एक जीवाचे होते. एक दिलाचे, एक जीवाचे. आणि 5 अध्याय आणि 12 वचन पुन्हा म्हणतं, 5 अध्याय 12 वचन या ठिकाणी पुन्हा म्हणतं की एक चित्त होते. ते एक चित्ताने परमेश्वराची प्रार्थना करत होते. प्रियांनो, म्हणजे 4 वेळा लिहिलेले एक चित्त होते, एक दिलाचे होते, एक जीवाचे होते. एक जीव होणं, एक दिलाचं मनाचं होणं, एक चित्ताने नाही का, सतसत विवेक बुद्धी मनाने परमेश्वराची स्तुती करणं. आणि सर्व काही त्यांचं समाविक होतं. म्हणजे ते उदार होते आणि सर्व काही आपलं देऊन त्यामुळे सर्वांची व्यवस्था होत होती. सर्वांना समानतेने मिळत होतं. काय सुंदर चर्च होतं, काय सुंदर चर्च होतं. आणि म्हणून त्यांची वाढ होत होती हे आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की प्रियांनो, ते जे ऐक्यता आहे ना, युनिटी स्ट्रेंथ म्हटलेलं आहे नाही का, ऐक्यता असणं अत्यंत. द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर नाही का. ऐक्यता असणं अत्यंत गरजेचं आहे. वन कॅनॉट एक्झिस्ट विदाउट द अदर. दुसऱ्याशिवाय आपण जगू शकतो. आपल्याला दुसऱ्याची गरज आहे, एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत आपण. आणि चर्च जर विभाजित आहे आणि विभाजित होत आहे तर चर्चच केवळ नुकसान नाही, तर त्याचं वाईट परिणाम प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक कुटुंबावर, समाजावर, या देशावर, राष्ट्रावर होत आहे. याकडे आपलं लक्ष नाही. विभाजित होणे हे परमेश्वराची इच्छा आहे, कारण प्रभूने त्यासाठी प्राण दिलेला आहे. ख्रिस्ताची इच्छा आहे की एकतेमध्ये राहावं, कारण ख्रिस्ताने त्यासाठी मरण भोगलेले आहे. आणि पवित्र आत्मा ही ऐक्यता आणतो. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, वचनामध्ये लिहिलेलं आहे की इफिसकरास 4 आणि 3 मध्ये पवित्र आत्मा ती ऐक्यता आणतो. याचा अर्थ पवित्र आत्मा नाही आपल्याकडे. लोक जरी म्हणण्याचा प्रयत्न करा आमच्याकडे पवित्र आत्मा नाही, पण त्यांचं जीवन पाहिलं तर राग आणि भांडणं, द्वेष, ते सतत दुसऱ्याबरोबर भांडण करत असतात. आणि ते म्हणतात आमच्याकडे पवित्र आत्मा. आम्हाला पवित्र आत्मा असल्यावर ऐक्यता असते, असं परमेश्वराचं वचन आहे. प्रियांनो, पुन्हा एकदा A.W. टोझर नाही का, हे महान सेवक परमेश्वराचे, ते म्हटले की 11 मृत व्यक्ती एकत्र करून एक फुटबॉल टीम बनवण्यापेक्षा 100 धार्मिक व्यक्ती जर एकत्र केले, काळजीपूर्वक एकत्र एक संस्थेमध्ये आणलं तर चर्च होणार नाही. तर त्याच्यामध्ये नेहमी जीवन असणं अत्यंत गरजेचं आहे. लाईफ इज इम्पॉर्टंट. परंतु आज आपण मृत व्यक्ती आहोत नाही का. परमेश्वराचं वचन सांगते पण आध्यात्मिकदृष्ट्या मृत आहात. आणि म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या मृत असल्यामुळं आपल्यामध्ये ऐक्यता नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याची जी महायाजकीय प्रार्थना नाही का, हाय प्रिस्टली प्रेयर म्हटले योहान 17 तो तिथे प्रार्थना करतो, हे पित्या, जसं मी तुझ्यामध्ये एक आहे, तू आणि मी एक आहे, तसे तुझ्या आणि माझ्यामध्ये यांनी एक व्हावं. त्याची परमेश्वराची इच्छा आहे. प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे, विनंती करत आहे, कळकळीने आग्रहाने प्रार्थना करत आहे की परमेश्वर त्यांनी एक व्हावं. एकता ही अत्यंत गरजेचं आहे. एक आफ्रिकेच्या जंगल नाही का, खूप घन असतं, उंची झाडे असतात. त्या ठिकाणी असंच एक व्यक्ती जो आहे तो लहान लेकरू असं म्हणजे हरवलं. आणि त्या लोकांनी दिवसभर शोध केला. मग संध्याकाळ झाली, आता तेवढं बघूया. मग रात्र झाली, मग सापडलं नाही. मग दुसऱ्या दिवशी ते काय बोललं, दुसऱ्या दिवशी आता आपण सर्व एक दुसऱ्याचे हात धरूया आणि मग आपण त्या मोठ्या गवतातून चालत राहू, आपण हात सोडणार नाही. आणि मग तसे ते गेले आणि त्यांना तो सापडला, परंतु तो मेला होता, कारण रात्रभर थंडीमुळे तो मेला. आणि त्याची आईने मग हंबरडा फोडला, रडली, काढली की हे जर तुम्ही काल केलं असतं तर, काल हात मिळवले असते तर. प्रियांनो, अत्यंत गरजेचं आहे. येशू ख्रिस्त सुद्धा म्हणत आहे की जिथे फूट पडलेलं नगर किंवा घर टिकणार नाही. मत्ती याचा 12 अध्याय 25. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला आवाहन करत आहे, परंतु आज आपण आपली स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण चर्चमध्ये एकता नाही दाखवत. येतो, आपण एका छताखाली असतो, परंतु आपण एक दुसऱ्याबरोबर आपल्या मनात द्वेष, भांडणं आणि आपण सर्वजण मिळून करण्याचा प्रयत्न करत नाही. सर्वजण आपलं सर्वस्व देत नाही. आपल्या बुद्धीने, शक्तीने, प्राणाने आपण परमेश्वरासाठी करत आहोत हे करत नाही.
मी करणार नाही, त्याने नाही केलं, मी नाही केलं तर काय होतं बघते मी, आणि आमच्याशिवाय कोणी करू शकत नाही. आणि मग आपण त्याला नॉन कॉपरेशन मुवमेंट नाही का, आपण करायचं नाही. काय करायचं ते का, पाळताना बोला किंवा कोणी काय बोला, आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्ही वेगवेगळे एक्सक्यूज, आम्हाला यायचं नाही किंवा आम्हाला वेळ नाही, वेगवेगळ्या गोष्टी. परमेश्वर बघत आहे सर्व काही प्रियांनो. परमेश्वर झडती घेणारा आहे, त्यानुसारच आपलं जीवन आहे. मग आपल्या जीवनाचे त्रास, दुःख, संकट, आपले प्रश्न मिटत नाहीत, संकट जात नाही, आजार जात नाहीत, आणि आपल्यासमोर अनेक प्रश्न येतच राहतात. हे सर्व कारण यासाठी आहे की आपण परमेश्वराला ओळखत नाही आणि परमेश्वराचे नाव घेणारे, धारण करणार, त्याचं नाव धारण करणारे ख्रिस्ती. आम्ही ख्रिश्चन आहोत, परंतु ख्रिस्तीचा अर्थ काय, ख्रिस्ताचा, की ख्रिस्त काय बोलत आहे त्याच्याकडं आमचं काही लक्ष नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. प्रियानो, परमेश्वर आवाहन करत आहे की आता म्हटलं की आपण एकी हेच बळ आहे, आणि युनिटी स्ट्रेंथन अस टू मेक ए स्विफ्ट प्रोग्रेस. एकी हे बळ आहे नाही का, एकट्याने आपण पुढे जाऊ शकतो. एक 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 असेल तर वेगवेगळं, पण एकी हे बळ आहे, आणि एकट्याने आपण फार लवकर आणि फार सहज पूर्ण करू शकतो. प्रियानं, परमेश्वर आम्हाला आवाहन करत आहे की हे जे व्यक्ती होते ते एकत्र राहत होते, एक दिलाचे, एक जीवाचे, एक मनाचे, एक चित्ताने, आणि म्हणून आपण पाहतो की त्यांची वाढ होत होती, त्यांची वाढ होत होती. तिसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची, की प्रेषित सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष देत होते. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं 11 ते 26 मध्ये पेत्र भाषण देत आहे. ज्यावेळेस त्या लंगड्या भिकारीला बरं केलेलं आहे, तो लंगडा उचलून उड्या मारायला लागला. आयुष्यभर 40 वर्ष त्याला कोणीतरी आणून ठेवतं, चालतंच येत नव्हतं, भरून आणून ठेवायचे, दिवस संध्याकाळी घेऊन जायचे, आणि तो पाय आल्याबरोबर उड्या मारत होता, परमेश्वराची स्तुती करत होता, धन्यवाद देत होता. आणि तो 40 वर्षाचा होता. 40 वर्ष त्याची अवस्था अशी होती. आणि प्रियांनो, आणि मग त्याला सर्व लोक आश्चर्य करत होते, आणि म्हणून ते सर्व लोक जमा झाले होते. सर्वच लोक होते, जेवढे ते त्या यरूशलेममध्ये जे आसपास लोक होते, मंदिरात येणारे होते, सर्व लोक जमा झाले होते. आणि मग हे सर्व यहुदी पुढारी पण होते, महायाजक, याजक, शास्त्री, परुषी, सदुकी आणि परुषी लोक नेहमी एक दुसऱ्याच्या विरोधात असतात, परंतु येशूला मारण्यासाठी ते सुद्धा एकत्र आले होते. म्हणजे एक उद्देश एक आहे, म्हणून आपण जरी शत्रू आहोत तरी आपण एकत्र यावं. पिलात आणि हेरोद सुद्धा शत्रू होते, परंतु येशूला पाठवल्यामुळे ते मित्र झाले, असं परमेश्वराचं वचन. या ठिकाणी सदुकी लोक आणि हे लोक एकत्र आले. सदुकी लोक पुनरुत्थानाला मानत नाहीत, परुषी लोक पुनरुत्थान आहे याला मानतात, आणि सदू लोक त्याला मानत नाहीत. आणि सदुकी लोक अरिस्टोक्रॅटिक पीपल, मोठे प्रसिद्ध किंवा अधिकारी लोक आहेत, रोमन सम्राट बरं काम करणारे आणि उच्च दर्जाचे लोक आहेत, शिक्षित आहेत, अधिकारी आहेत, संपन्न आहेत, आणि ते लोक या मंदिरावर सुद्धा त्यांचंच वर्चस्व आहे. मंदिराचे याजक लोकांना त्यांनी आपल्या हातामध्ये ठेवलेलं आहे, आणि म्हणून ते निर्णय घेत आहेत. या ठिकाणी आपण पाहतो की सर्व परिस्थितीमध्ये, आणि या ठिकाणी ज्यावेळेस पेत्र भाषण करत आहे 4 आणि अध्यायाच्या 1 आणि 5 वचनामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी सर्व लोक आले. पहिलं वचन वाचूया. ते लोकांबरोबर बोलत होते, त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे हे प्रसिद्धपणे सांगत होते. याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांना अटक केली व संध्याकाळपर्यंत त्यांना चौकीत नाही का जेलमध्ये ठेवलं. आणि पुढं 5व्या वर्षामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान, अलेक्झांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरूशलेमात एकत्र झाले यांच्या विरुद्ध, या शिष्यांविरुद्ध बोलण्यासाठी, शिष्यांची चौकशी करण्यासाठी. आणि पेत्र आणि योहान दोघं मिळून हे सांगत आहेत की तुम्ही येशू ख्रिस्ताला मारलं, येशू ख्रिस्त जिवंत आहे, पुनरुत्थित आहे, आणि त्या येशू ख्रिस्ताला आम्ही बरं केलं, त्या व्यक्तीला अंगडाला आम्ही बरं केलं नाही, येशूने बरं केलं आहे. त्याच लोकांनी प्रभूला खोटे आरोप ठेवून मारला. आता तो संपला, तो गेलेला आहे नाही का, त्याचं शरीर पण पळवलं आहे, सर्व खोटं किती करायचा प्रयत्न केला, परंतु आता तो फक्त एक येशू नाही, इथं 12 शिष्य उभे राहिले नाही का. आणि भर पडत आहे, 3000 लोकांची भर पडली नाही का पेंटेकॉस्टची. 3000 लोक आहेत, आणि कोणाकोणाला तोंड देणार हे शास्त्री, परुषी, महायाजक, ही सनेद्रीन मंडळी, की 70 लोकांची जी सनेद्रीन आहे, कोणाला तोंड देणार. जरी अधिकार आहे, पैसा आहे, सामर्थ्य आहे, परंतु एवढे हजारोनी लोक, ते म्हटले की ते काय करता आलं नाही. वचन आपण वाचलं की ते घाबरले की आता केलं तर लोक आपल्याला दगडमार करतील.
त्या ठिकाणी सुद्धा प्रभूला दिवसा त्यांनी धरलेलं नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिला आपण रात्री धरलं, कारण त्यांना माहिती आहे दिवसा जर धरलं तर आपल्याला लोक मारतील. आणि त्यांना माहिती आहे की हा संदेष्टा आहे, मोठा देवाचा सेवक आहे, मोठमोठे चमत्कार केलेले आहेत. प्रियांनो, सैतान किंवा दुष्टता हे सतत अंधारात आणि एकट्यामध्ये आणि रात्रीच्या वेळी काम करते. या ठिकाणी हे लोकसुद्धा त्यांना धरलेलं आहे, त्यांची चौकशी करत आहेत. ते काय करू शकत? चौकशी करत आहेत, त्यांना विचारत आहेत, परंतु हे प्रेषित जे धैर्याने त्यांना उत्तर देत आहेत, जे त्यांना ताकीद देत आहेत, ते काय करू शकत नाही. त्यांना अटक करू शकत नाही, त्यांना कायमचं ठेवू शकत नाही. त्यांना दम देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहतो की त्या 17-18 त्यांना ताकीद दिली, येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलू नका, पुनरुत्थान बोलू नका. आणि मग 5 आणि 17-18 त्यांना तुरुंगात टाकलं. तुरुंगात आपण पाहतो, तुरुंगातून ते बाहेर आहेत. कबर रिकामी आहे, तुरुंग पण रिकामी आहे. काय चाललेलं आहे? प्रश्न पडलेला आहे सनेद्रीन या संपूर्ण यहुदी त्या सभेला. ते जे निर्णय करणार, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे अधिकार आहे. मंदिरात काय भरायचं काय हे कसं काय बोलतात, शिक्षण देतात, अधिकार आमच्याकडे आहे. हे कसे काय बोलतात तिथं मंदिरामध्ये उभे राहून, आणि तिथं आमच्या विरुद्ध बोलतात, आमच्यावर दोष आणतायत. प्रियांनो, या ठिकाणी त्यांना प्रश्न पडलेला आहे. कबर रिकामी, तुरुंग रिकामी, कुठे गेले शिष्य? आणि शिष्य तर मंदिरामध्ये उभं राहून परमेश्वराला संदेश देतात. परमेश्वर म्हणतात जा मंदिरात जा. परमेश्वर सर्व सामर्थ्य आहे, तुरुंगातून दूताद्वारे काढलेले आहे. तुरुंग फोडलेलं नाही, तुरुंगाचे दरवाजे तुटलेले नाहीत, तसेच लॉक आहेत, परंतु ते मंदिरामध्ये उभे आहेत. व्हॉट अ गॉड वी हॅव. काय चमत्कारिक परमेश्वर आहे आपल्याकडं. प्रियांनो, आपण भिवू नये. परमेश्वर सर्व परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर आहे, आणि म्हणून सर्व परिस्थितीमध्ये हे परमेश्वराचा संदेश द्या त्यांनी ओळखलं, त्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही आम्हाला म्हणजे त्यांना जीवाची भीती नाही. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस गेला त्या जीवाची भीतीने बसले होते, परंतु पवित्र आत्मा ज्यावेळेस त्यांच्यामध्ये कार्य करू लागला, त्यांना आता जीवाची भीती राहिलेली नाही. ते त्यांना तोंड देत आहेत. तुरुंगातून आले, आता ते मंदिरामध्ये त्यांच्यासमोर उभे आहेत, परत लोकांना तेच शिकवत आहेत. प्रभू येशू पण म्हटलं जा, लोकांना साक्ष द्या, पुनरुत्थानाची साक्ष द्या, माझ्याविषयी शिकवा. कारण आपण पाहतो की ते म्हटलं, त्यांनी एकच म्हटलं की आम्ही देवाचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं. प्रेषित याचा 4 अध्याय 19 वचन आणि 5 अध्याय 29 वचनामध्ये सुद्धा म्हटलं की आम्ही देवाचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं हे तुम्हीच ठरवा. आम्ही जे पाहिलं आहे, जे ऐकलं आहे, ते आम्ही न सांगितलं तर आम्हाला जमणार नाही, आम्हाला ते सांगावंच लागेल. कारण परमेश्वर आम्हाला आव्हान करत, त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराची स्तुती करायची, परमेश्वराला धन्यवाद द्यायचे, परमेश्वराचं गौरव करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे की तुम्हाला छळ होणार आहे, माझा त्यांनी छळ केला तर तुमचाही ते करणारच आहे, परंतु लक्षात ठेवा की जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. मत्ता नाही का 28 अध्याय 19 वचन तुमच्याबरोबर आहे, परंतु जा त्यांना शिकवा, त्यांना त्यांच्या बाप पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांना माझे शिष्य बनवा. आणि तेच करत आहेत, तेच हे करत आहेत. आपल्याला तीच आज्ञा आहे. आपण काय करत आहोत? आपल्याला पण तीच आज्ञा आहे. आपण काय करत आहोत? परमेश्वराच्या वचनात चालणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. त्यांना मार दिला, त्यांना मारलं. 23 ते 33 त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. 40 वचनामध्ये म्हटलेलं आहे 5व्या अध्यायाच्या, त्यांना मारहाण केली. मग जिवंत मारता नाहीत, मारहाण केली, सोडून दिलं. परंतु मारहाण झाली म्हणून ते आनंदाने झालेले आहेत. काही लोक काय आनंदाने मला मारलं असं करून आनंदाने झालं, हर्ष करत की देवाच्या नावासाठी आमचा छळ झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त मत्ते डोंगरावली प्रवचनमध्ये तेच बोलत नाही का कि मेरे नाम के लिए तुमको सताया जाएगा, तुमको लोग बुरा भला कहेंगे, तो आनंद करो, स्वर्ग में तुम्हें बड़ा प्रतिफल मिलेगा. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला आव्हान करत आहे. त्याला सोडलं नाही प्रभूला तर तुम्हाला काय सोडतील. आणि शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे, शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात त्याचं आज्ञाचं पालन करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. डेव्हिड लिव्हिंगस्टन हा एक अनेक मोठा स्कॉटिश मिशनरी आहे का, स्कॉटिश मिशनरी खूप सेवा केली त्याने आफ्रिकेमध्ये. आणि आफ्रिकेमध्ये त्याचं जवळजवळ 30-35 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्याचे घातले. आणि लोक काही म्हणताना असे म्हणायचे, अरे बाबा किती मोठा बलिदान त्याग केलेला आहे तू, किंवा एवढं संपूर्ण आयुष्य तू घातलं त्या लोकांसाठी, तिथे प्रभूचं सुवार्ता पोहोचण्यासाठी त्या जंगली रानटी लोकांमध्ये तू आपलं आयुष्य घालून टाकलं, किती मोठा बलिदान केलेलं आहे. तो म्हणतो मी बलिदान नाही केलं,
आय हॅव नॉट सॅक्रिफाईस एनिथिंग. मी काय प्रभूने जे बलिदान केलं त्याचं मी थोडंसुद्धा भरपाई करू शकत नाही. प्रभूने जे क्रुसावर बलिदान दिलं माझ्यासाठी त्याच्या 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 तुलनेमध्ये मी काही करू शकत नाही. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला आव्हान करत आहे की त्याच्या वचनामध्ये आपण चाललेलं आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये आपण पाहत आहोत की 6व्या अध्यायामध्ये म्हणतात की त्यांनी 7 सेवक निवडलेले आहेत, नाही का. ते का म्हटले की आम्हाला या बाकीचे जेवण काढा, हे काढा, ते काढा, बाकीचे कामं नाही. आम्हाला देवाचं वचनाचं शिक्षण द्यायचं आहे, प्रभूची साक्ष सांगायचे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला वचनाचा प्रसार करायचा आहे. वचनामध्ये आपण किती चालत आहोत, परमेश्वराचं वचन किती वाचत आहोत. जसं आत्ताच मी म्हटलेलं की वचनसुद्धा आपण आणत नाही. बायबल आणायची आम्हाला, बायबल नाही काय घेऊन जायचं आम्हाला चर्चमध्ये. वचन वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराचे सेवक संत जेरोम काय म्हणतात की पवित्र शास्त्राविषयी जो अज्ञानी आहे तो येशू ख्रिस्ताविषयी अज्ञानी आहे. दुसरा संत अथनेसियस म्हणतो जे वचनाला दुर्लक्ष करतात ते सर्वांस अधिक धिक्कारास पात्र आहे. दे आर दी कंडेमनेबल पीपल. आणि संत ख्रिसोस्टम म्हणतात की जे लोक वचनाकडे दुर्लक्ष करतात ते सर्व वाईटाचे कारण आहे. त्यामुळे सर्व संतांनी असं म्हटलं वचनाकडे दुर्लक्ष करतात. आणि आज आपण वचनाकडे दुर्लक्ष करतो, वचन तर वाचत नाही. अनेक लोकांनी वचन वाचलेलं पण नाही का. मी विचारलं होतं अनेकदा, अनेक लोकांनी वचन वाचलेलं नाही. परमेश्वर आज आम्हाला आव्हान करत आहे. परमेश्वर त्याचं मंडळी जी वाढत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की 5,000 लोक आपल्याला वाढलेले. 4 अध्याय 4 वचनामध्ये 5,000 लोक आले. येशू ख्रिस्ताच्या वेळेससुद्धा एवढे लोक येत नव्हते. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे काम कराल. हे काम होत आहे. 3,000 लोक त्यावेळेस आले, आता 5,000 लोक आलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो 6व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये याजक वर्गसुद्धा, जो याजक वर्गाने प्रभूला क्रुसावर टांगलं, की याजक वर्गसुद्धा, यहुदी याजक वर्ग प्रभूकडं वळू लागले आहेत, विश्वास ठेवू लागलेले आहेत. अनेक यहुद्यांनी विश्वास ठेवला. हे सर्व चमत्कार झालेला पाहू. त्यानं चर्च वाढत गेलं. हजारोनी लोक एका वेळेला, 1,000 लोक, 5,000 लोक, एका वेळेला 3,000 लोक वाढत होते, परमेश्वराची स्तुती करत होते. त्यांना परमेश्वर आव्हान करत आहे. आज आपल्या चर्चची वाढ करायची आहे तर प्रार्थना, उपासना, परमेश्वराच्या सानिध्यात वाढणं आणि ऐक्यतेत वाढणं आणि सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराला धन्यवाद देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण परमेश्वराची उपकारस्तुती करू शकतो, धन्यवाद देऊ शकतो. परमेश्वर आपल्याला सहाय्य करू त्याच्यामध्ये चालण्यासाठी आणि त्याची इच्छा पाळण्यासाठी. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. यावेळेस तुझ्या जिवंत वचनातून तो आमच्याशी बोललेला आहे. आम्हाला तो आशीर्वाद दिल्यासाठी धन्यवाद देतो. इथून पुढचा संपूर्ण तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्याच गौरवाकरता आमचा उपयोग कर. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाची प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. त्याने यावेळेस आपण गीत गाऊया. गीत नंबर 506, तन मन धन प्रभू तव चरणी. आणि आपले दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. परमेश्वराला जो सड हाताने देतो, परमेश्वर जो उदार हस्ते देतो, परमेश्वर वचन सांगते की तो संपन्न होत आहे. आणि आपण उदार हस्ते परमेश्वराला देऊया. गीत गाऊया. गीत नंबर 506, तन मन धन प्रभू तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझी दिलेसी. सकल तुझे हे तुझी दिलेसी. अगटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. माझे ते मीच मिळविले. माझे ते मीच मिळविले. समजत से
माजत से अभिमाने पूर्वी आता खेद मनी तन मन धन प्रभु तव चरणी. शेवटचा कडू आहे. वाट खरेपण जीवन मम तू वाट खरेपण जीवन मम तू शरणागत मी पतित तुला ग शरणागत मी पतित तुला ग जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी. दानाप्रमाणे प्रार्थना करूया. त्याचबरोबर आपण ज्यांचा वाढदिवस झालेला आहे, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना करूया आणि मग शेवटचा आशीर्वाद घेऊया. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, या दानावर तो आपला आशीर्वाद वाटो, ज्या सर्वांनी दिलेला आहे प्रत्येकाला तो सहाय्य कर आणि अधिक देण्यासाठी आम्हाला तो प्रेरणा दे. आणि हो दे परमेश्वर, आम्ही आमचं फक्त काही दान नाही तर प्रभू आमचं जीवन तुला समर्पित करावं, कारण हे जीवन तुझं आहे. या जीवनासाठी त्या क्रूसावर तो आपलं पवित्र रक्त सांडलं, आपला प्राण दिला, जेणेकरून प्रभू या जीवनावर आमचा आता अधिकार नाही. केवळ तुझ्या राज्याच्या वाढीसाठी या जीवन खर्च करावं आणि तुला समर्पित करावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू सहाय्य कर, प्रेरणा दे. आमच्या जीवनाचा वेळ, आमच्या जीवनाचं जे काही साधन संपत्ती आहे, सर्व काही तुझं आहे, त्याचा हिशोब आम्हाला तुला द्यायचा आहे. हे आम्ही लक्षात ठेवून परमेश्वरा त्यासाठी आमचं हे उरलेलं आयुष्य काढावं आणि परमेश्वरा तुझ्या सानिध्यात, तुझ्या सहवासात चालावं आणि तुझी साक्ष देत राहावं. यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. नवीन वर्ष त्यांच्या आयुष्याला जोडलं, यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. प्रभू, त्यांनीही तुझ्याकडे येत असताना उपकारस्तुतीची भेट आणावी, की परमेश्वरापासून हा आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेला आहे आणि जे काही परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे सर्व परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराला त्यांनी मनापासून ती भेट आणावी. यासाठी प्रभू त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा. यावेळेस तू आमची प्रार्थना ऐकली, आमचं जीवन तू आशीर्वादित केलेलं आहे, तुझ्या जिवंत वचनाचं मानना तू आम्हाला दिलेलं आहे आणि आम्हाला तू त्याने तृप्त केलं. यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्याच राज्याच्या वाढीसाठी या जीवनाचा उपयोग कर. येथून पुढचा संपूर्ण वेळ प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सानिध्यात, तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात सोपत आहे. ही रांशी प्रार्थना आमचं धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाची प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे तो आमच्या अपराधांना क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतकरणे देवाच्या व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसया जीवनी. आमेन.
परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये जा, त्याच्या इच्छेनुसार चाला. नवीन आठवडा परमेश्वर आपल्याला सहाय्य करो पवित्र आत्म्याने आणि त्याच्या पवित्र सामर्थ्य हाताने आपल्याला चालवा. त्याच्या सान्निध्यामध्ये, त्याच्या सहवासात काढा. प्रार्थनेमध्ये आणि उपास आणि प्रार्थनेमध्ये आपलं दिवस व्यतीत करा. त्याच्या सान्निध्यात चाला. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आणि त्याची साक्ष देण्यासाठी सदैव सिद्ध असा, सदैव तयार असा. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो.